सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्र हो, वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की धावपळीचं जगामध्ये धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही, परंतु वैद्यकीय क्षेत्राशी जे निगडीत काम करतात ते तज्ञ डॉक्टर ज्यांचा कामामध्ये इतकं व्याप असतो की स्वतःकडे वेळ देण्याची त्यांना वेळच मिळत नाही, त्यासाठी आज आरोग्य जागृतीने एक नवीन संकल्प केलेला आहे का आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचाराभावी, हाच आमचा ध्यास असणार आहे। आणि यामध्ये आज आमच्या खास मुलाखतीमध्ये ज्यांचं आज वाढदिवस पण आहे, डॉक्टर सचिन नगरे जे ॲडव्हान्स ENT हॉस्पिटलचे संचालक आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे। आणि हे ENT सर्जन असून यांनी 20 वर्षापासून ENT मध्ये खूप सेवा दिलेली आहे आणि रुग्णांना पण यांचं भोळेपणा, यांचा समजून सांगण्याचा जो अभ्यास आहे यावर आपण चर्चा करणार आहोत। डॉक्टर सचिन नगरे हे गेल्या 20 वर्षापासून वैद्यकीय सेवामध्ये कार्यरत आहे आणि ॲडव्हान्स ENT हॉस्पिटलमध्ये एक मराठवाड्यात असं नाव आहे की जे स्पेशली डेडिकेटेड ENT मध्येच कार्य करत आहे आणि यांची टीम यांच्या मिळून याच ॲडव्हान्स ENT हॉस्पिटलचं सुरुवात झालेली आहे। डॉक्टर साहेब, आपलं स्वागत आहे आरोग्य जागृतीमध्ये। डॉक्टर साहेब, धावपळीच्या युगामध्ये आपल्याकडे स्वतःला वेळ द्यायला म्हणजे वेळ देत नाहीये आणि आज तुमचा वाढदिवस आहे, त्याबद्दल आमच्या आरोग्य जागृती आणि आमच्या दर्शकातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आणि सर, आता आपण या धावपळीच्या युगामध्ये ज्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे यावरच आज आपण बोलू। आज तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय असं वाटलं की आपण वैद्यकीय क्षेत्रात यायला पाहिजे? धन्यवाद। सुरुवातीलाच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधी काही आमच्या घरी काही वारसा नव्हता की आमचे काही आई वडील डॉक्टर नव्हते, पण आई वडील आमचे शिक्षक होते, कॉलेजमध्ये शिकवायचे, आई पण शिकवायची आणि वडील पण शिकवायचे। आणि त्यांचीच इच्छा होती की आपल्या घरातून कोणी डॉक्टर हवं आणि रुग्णसेवा करावी। आणि त्याच त्याने 12वी पासूनच किंवा त्याच्या आधीपासूनच ठरवलंच होतं की डॉक्टर व्हायचं आहे आणि त्याच आई वडिलांच्या इच्छेखातरच आम्ही डॉक्टर क्षेत्रात आलो। सर, तुम्ही एवढ्या व्यापामध्ये जर स्वतःचा वाढदिवस असल्यामुळे तरी पण सुद्धा आपण वेळ देत नाहीये, एवढं व्यस्त आहे। आता वाढदिवसानिमित्त आपण काय संकल्प केलेला आहे, काय पुढे तुमचं काय वैद्यकीय क्षेत्रात काय करणार? आता सध्या माझ्या प्रॅक्टिसला 22 वर्ष झालेले आहेत पूर्ण, आणि या 22 वर्षामध्ये पहिलेपासूनच रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ह्याच ब्रीदवाक्यानुसार आपण काम करत आलोय। आणि वाढदिवसानिमित्त नवीन अशी संकल्पना अशी काही नाही, पण हीच रुग्णसेवा आपल्या हातून घडत जावं हीच आपली इच्छा आहे। सर, 22 वर्षाचा तुमचा कार्यकाळ आहे, नवीन पिढीच्या डॉक्टरांना काय संदेश देणार आपण? 22 वर्ष म्हणजे मी जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा सुरू केलं माझं प्रॅक्टिस, त्या काळात आणि आजच्या प्रॅक्टिसमध्ये खूपच फरक पडलेला आहे। बरेच मोठे मोठे हॉस्पिटल्स आलेले आहेत, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आलेले आहेत, रुग्णांमध्ये सुद्धा डॉक्टरांबद्दलच्या भावना वेगवेगळ्या असतात। आजकाल प्रायव्हेट प्रॅक्टिस थोडीशी अवघड मला म्हणता येणार नाही, पण थोडीशी फायनान्शियली थोडी अवघड झालेली आहे। ॲडव्हान्स गोष्टी जशा येत गेल्या तशा इन्व्हेस्टमेंट वाढत चालली आहे। तर तरुण यंग जे डॉक्टर्स आहेत तर त्यांच्यामध्ये खूप उत्साह असतो। त्या लोकांना मी एकच सांगेल की सिंगल प्रॅक्टिसपेक्षा एक ग्रुप प्रॅक्टिस किंवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आजकाल बरेच निघायला लागले, तर ग्रुप प्रॅक्टिसचा एक संकल्पना आपण घ्यावी, जेणेकरून आपली इन्व्हेस्टमेंट पण कमी होते, आपल्याला बाकीचाही आधार मिळतो काही कठीण काळामध्ये पेशंट्सच्या ट्रीटमेंटमध्ये। आणि टीमवर्क चांगला असेल तर मग तुम्हालाही सगळ्याच दृष्टीने
पेशंटच्या दृष्टीने सुद्धा आणि स्वतःच्या पर्सनल लाईफ साठी सुद्धा त्याचा फायदाच आहे आपल्याला. दर्शकांना एकच सांगू इच्छितो मी का ऍडव्हान्स ENT हॉस्पिटल जे ऍडव्हान्स नावामध्येच त्यांचं पूर्ण हे आहे का स्पेशालिटी काय आहे. जसं ते मशीनच्या बारेबद्दल सांगितलं सरांनी, ऍडव्हान्स म्हणजे त्यांनी ते ऍडव्हान्सच्या नावाला त्यांनी पूर्ण खरे उतरून दाखवलेलं आहे. सर हे ऍडव्हान्स संकल्पना कशी आली तुम्हाला? ऍडव्हान्स नावाची संकल्पना कशी आहे? ऍडव्हान्स नावाची संकल्पना त्यावेळेस म्हणजे नाव ठरवताना काय नाव द्यावं, तर आपण तेव्हा असा विचार केला की रुटीन ENT प्रॅक्टिस सगळेच जण करतात, मग आपण एकत्र येऊन तीच प्रॅक्टिस करायची का, तर नाही, तर आपण थोडसे ऍडव्हान्स गोष्टी कराव्या. कान नाक घशाशी संबंधित जे काही आजार आहेत प्लस त्याचे सर्जरी असतील, त्याची ट्रीटमेंट असेल ते तर होतच राहतं. पण कान नाक घशामध्ये बाकीच्या खूप गोष्टी आहेत ज्या लोकांना पण माहिती नाही आणि ज्या एक इंडिव्हिज्युअल ENT सर्जन त्याच्याकडे त्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. जसं चक्कर ENT मध्ये येते, कान नाक घशामध्ये येते. श्रवण जे दोष जे म्हणतो आपण, मुखबधिरता जी असते किंवा नंतरचे श्रवण दोष, त्यानंतर स्लीप म्हणजे आपण झोपे संबंधित आजार किंवा घोरण्याचे संबंधित आजार. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या सब स्पेशालिटी म्हणूयात आपण त्याला. त्या स्पेशालिटी मधल्या सब स्पेशालिटीला आम्ही मग सगळे वेगवेगळे सेंटर चालवले. आपल्याकडे सुसज्ज असं व्हर्टायगो सेंटर आहे, म्हणजे चक्कर संबंधित सेंटर आहे, जिथे चक्करच्या सगळ्या तपासण्या केल्या जातात, त्याचं रिहॅबिलिटेशन केलं जातं. त्यानंतर श्रवण म्हणजे हिअरिंग बद्दल सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. स्लीपचं सेपरेट सेंटर आहे आपल्याकडे. त्यानंतर ॲलर्जी जी आपलाच एक भाग आहे. ॲलर्जी सर्दी असते, ॲलर्जी बद्दल बरेच आजार असतात श्वासनलिकेचे, ॲलर्जीचं वेगळं सेंटर आहे. ॲलर्जी टेस्टिंगचं आपल्याकडे वेगळं डिपार्टमेंट आहे. तर हे सगळे छोटे छोटे डिपार्टमेंट हे ॲडव्हान्स गोष्टींमध्ये येतात. आणि सोबत ह्या ॲडव्हान्स सगळ्या मशिनरी, लेझर आहे आपल्याकडे, नॅव्हिगेशन जसं मी बोललो, त्यानंतर कॉब्लेशन म्हणून मशीन आहे, कार्ल स्टोर्स म्हणून एक मोठी कंपनी आहे, जर्मन कंपनी, त्याचे एंडोस्कोप्स आहेत आपल्याकडे, त्याची एंडोस्कोपिक सिस्टीम आहे, कॅमेरा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत. त्यामुळे मग काय नाव द्यायचं, तर मग ॲडव्हान्स ENT हॉस्पिटल म्हणून नाव देऊयात आपण असं केलं. इव्हन आमच्या हॉस्पिटलच्या नावामध्ये ॲडव्हान्स ENT अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं आहे. पण ही मल्टी स्पेशालिटी ही आमच्या स्पेशालिटीच्या मल्टिपल ब्रँचेस आहेत, ही काही बाकीच्या ब्रँचेस नाही, बाकीच्या स्पेशालिटीज नाही आहेत. तर त्या दृष्टीने असं चर्चेमध्ये आमचं काय नाव द्यावं, तर मग ॲडव्हान्स नाव द्यावं असं. खूप छान. पण कान नाक घसा हे शब्द ऐकला होता, पण कोरोनामध्ये कान नाक घसा तज्ञाची किती महत्व आहे हे कोरोनानं आपल्या सर्व दाखवलं असेल. आणि हे मोठमोठे सर्जरी जे आपल्या हातून घडतात आहे हे सर्वसामान्यांना माहिती नव्हतं. आणि मराठवाड्यासाठी हे एक पेठ बनलेलं आहे ॲडव्हान्स ENT हॉस्पिटल म्हणून. आणि सर मला एवढं सांगा, तुमचं रुग्ण तपासणीमध्ये रुग्णाच्या समजावर येणारे तुम्हाला अनुभव कसे आले? अनुभव तर सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे जातात. 20-22 वर्षांमध्ये अनुभव तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे येतात. पण रुग्ण आल्यावर तो रुग्ण आहे, म्हणजे त्याला त्रास होतो म्हणून तो आला, तो काही आपल्याकडे गप्पा मारायला नाही आलेला आहे. तर आपण जर म्हणजे रुग्ण म्हणून आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा आपण स्वतः आजारी असल्यावर आपल्याला काय वाटेल, तर याचा जर आपण विचार करून रुग्णांना जर आपण समजून सांगितलं, थोडा वेळ दिला, गोळ्या औषध सगळेच देतो आपण, पण थोडंसं समजून सांगणे, त्यांच्या कलाने बोलणे, तर त्याचा खूप फायदा होतो असं मला वाटतं. मी म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये मी सगळ्यांना आमच्या पार्टनर्सला पण तेच सांगतो की समोरचा रुग्ण हा आपल्याच घरचा, आपला आई वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, तर तेव्हा आपण काय केलं असतं, तेव्हा आपण कसं ऑपरेशन केलं असतं, तेव्हा त्यांना कसं ट्रीट केलं असतं, त्यांच्याशी कसं बोललो असतो, हे जर आपण त्या रूपाने त्यांना बघायला लागलो पेशंट्सला, आपले फॅमिली मेंबर म्हणून, तर मग बरेचसे कॉन्फ्लिक्ट, बऱ्याचशा गोष्टी ह्या सोप्या जातात, टाळता येतात त्या आपल्याला. दर्शकांना एकच सांगू इच्छितो, सरांचा एक समजवण्याचा तरीका जो असतो तो वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे आपण स्वतः जर रुग्ण म्हणून जर डॉक्टरांनी बघितलं तर नक्कीच रुग्ण आधा बरा होऊन जातो, अर्ध त्याचं दुखणं कमी होतोय. हेच आपण ह्या डॉक्टरांकडनं, त्यांच्या अनुभवाकडनं आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. आणि दर्शकांना एकच, डॉक्टरांचा पण सन्मान करणं रुग्ण आणि रुग्णाचं नातेवाईकाचं कर्तव्य असतं. कारण ते डॉक्टर आहेत, ते पण एक व्यक्ती आहे, त्यांना पण एक माणुसकी आहे, त्यांचं पण आपण बघायला पाहिजे. केवळ पैसा हा याच्यामध्ये उपचारामध्ये मदत आणायला नको आहे असं ह्या याच्यातनं आपल्याला बघायला मिळतं. सर्वात महत्वाचं, येथील
4 डॉक्टर. सर तुमच्याकडे 4 स्पेशालिटी आहेत, हे वेगळ्या वेगळ्या कोणत्या कोणत्या स्पेशालिटी आहेत, कोणते कोणते डॉक्टर आहेत? हा, तर आमच्याकडे 4 ENT सर्जन्स जे आहेत, तर रुटीन जे ENT सर्जरी सगळेच जण करतात. मी स्वतः नेझल सर्जरी म्हणजे एंडोस्कोपिक सायनस सर्जरी ज्याला आपण म्हणतो, प्लस आजकाल आपण एंडोस्कोपिक सायनस सर्जरी सोबत नाकातून आपण मेंदूकडचं काय सर्जरी करतो, ज्याला आपण स्कल बेस सर्जरी म्हणतो. तर त्यात मी स्पेशलाइज काम करतो. आमच्याकडे आमचे दुसरे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर शालिग्राम तोंडे, हे रुटीन ENT सर्जरी सोबत ओटॉलॉजी म्हणजे कानाच्या सर्जरीमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. खूपच चांगले सर्जरी करतात ते. त्यानंतर डॉक्टर रितेश भाग्यवंत, जे पेडॅट्रिक ENT म्हणजे लहान मुलांचे ENT सर्जरीज आणि सोबत स्कल बेस सर्जरीमध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. आणि डॉक्टर अतुल पोरे, हे रुटीन ENT सर्जरी तर करतातच, सोबत ते स्लीपमध्ये त्यांची फेलोशिप आहे. त्यांनी घोरण्या संबंधित आजार आणि फेशियल ट्रॉमा म्हणजे चेहऱ्याला जो मार लागतो त्याच्या संबंधितची ट्रीटमेंट वगैरे याच्या संबंधित त्यांचं प्रावीण्य आहे. सोबतच मी न्यूरोओटॉलॉजी म्हणजे ज्याला आम्ही चक्कर संबंधित आजार, त्याच्याबद्दल मी आणि डॉक्टर शालिग्राम तोंडे सर आम्ही बघतो त्या डिपार्टमेंटला. आणि ॲलर्जीचं डिपार्टमेंट डॉक्टर पोरे सर बघतात. बघितलं दर्शको, आपल्याला ENT म्हणजे फक्त कान घसा नसून यामध्ये किती मोठं म्हणजे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, यांच्याकडे किती मोठं काम आहे हे जर आपल्याला कळलं तर नक्कीच आपल्याला या कान घसा तज्ञांचं महत्त्व कळेल. त्याकरता आपण ॲडव्हान्स ENT हॉस्पिटलमध्ये ज्या काना किंवा नाकासंबंधी किंवा घशासंबंधी जे आपल्याला तक्रारी असेल तर नक्कीच आपण एकाच छताखाली सर्व तज्ञाचा आपण मार्गदर्शन घेऊ शकतो आणि ॲडव्हान्स उपचार आपण इथं घेऊ शकतो. त्याकरता आपण पण ह्या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला एकच सांगू इच्छितोय का आमचं एकच कन्सेप्ट आहे की स्पेशालिटी डॉक्टरकडे जे आजार आहे आपण त्या डॉक्टरकडे घेतलं नक्कीच ते डॉक्टर पण आपल्याला उपचार व्यवस्थित देऊ शकतो. कारण जास्त झाल्यानंतर हे डॉक्टर पण काही करत नाही. आम्ही नेहमी सांगत असतो. याकरता आपण जो पण व्हिडिओ बघत आहे, जे पण डॉक्टरबद्दल आपण सांगत आहोत, त्या डॉक्टरशी संबंधित जे आपल्याला तक्रार असेल तर आपण अवश्य त्यांची भेट घेऊ शकतो. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. आपण आपल्या वेळेतनं वेळ काढून दिला आणि आमच्या पुन्हा एकदा आमच्या पूर्ण परिवारातर्फे आणि दर्शकाच्या माध्यमातून पण आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, डॉक्टर डे निमित्त शुभेच्छा. सर जाता जाता एक डॉक्टर डे निमित्त एक आमच्या दर्शकांना एक संदेश देऊन टाका. डॉक्टर्स डे, डॉक्टर्स हे वर्षभर कष्ट करत असतात आणि सगळेच डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यासाठीच आहेत. कोणीच डॉक्टर रुग्णाचं नुकसान व्हावं म्हणून काम करत नाही. त्याच्यामुळे रुग्णांनी सुद्धा डॉक्टरांशी त्याच पद्धतीने वागायला पाहिजे. डॉक्टर्स डे निमित्त फक्त डॉक्टरांना चांगलं म्हणणे किंवा शुभेच्छा देणे की नाही, तर हे डॉक्टर डे हा वर्षभर चालला पाहिजे, हेच मी सांगेन. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थैंक यू. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.
आरोग्य जागृती.